नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकत्याच झालेल्या आता MPSC प्रिलिम्स 2023चा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये भूगोल आणि पर्यावरण हे जे दोन विषय आहेत तर त्याच्या क्वेश्चनच्या बाबतीत आपण आता डिस्कशन करूयात. ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर 20 क्वेश्चन आलेले, त्यातले जॉग्राफीचे 15 क्वेश्चन होते, 5 क्वेश्चन एन्व्हायरमेंटचे आपल्याला किंवा पर्यावरणाचे आलेले दिसतात. आता एक क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 16 जो आहे खालील विधाने पहा आणि पर्यायी उत्तर आपल्याला नंतर बघायचंय. पहिला जो क्वेश्चन आहे, पहिलं जे स्टेटमेंट आहे तर त्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. आता हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण जर घातक कचरा किंवा जर पोल्युशन आपण मृदेमध्ये केलं तर त्याच्यामुळे मृदेमधले जे जीव जंतू आहेत, सूक्ष्मजीव आहेत ते मारले जातात आणि त्याच्यामुळे जैवविविधता किंवा जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर दुसरं, नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, कारण नद्यांमध्ये पूर येण्याचं एक रिझन मानलं जातं की मृदेची होणारी धूप. जर वृक्षतोड केली, जंगलतोड केली तर झाडाची जी मुळं असतात ती झाडाची मुळं माती धरून ठेवतात. ठीक आहे, पाणी अडवतात. सो जर पाणी वाहणाऱ्या पाण्याला जर अडवलं गेलं नाही, ठीक आहे, मुळांद्वारे जर अडवलं गेलं नाही, मृदेची धूप जर जास्त झाली तर त्याच्यामुळे पूर येण्याची परिस्थिती असते. कारण जर माती कंटिन्युअसली नदीच्या पात्रामध्ये पडत राहिली तर नदीचं पात्र उथळ होतं, पहिला भाग. आणि दुसरं, वाहणाऱ्या पाण्याला जर आपण अडवलं नाही तर त्याचा वेग वाढतो. ठीक आहे, आणि सो त्याच्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. सो त्याच्यामुळे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे ते पण बरोबर आहे. तिसरं, फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधलं जातं. हे पण बरोबर आहे. मेयर ब्राउन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, एक ऍडवायझिंग ऑर्गनायझेशन आहे जी ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करते. सो ह्या कंपनीचे एक मेंबर आहेत. इव्हन जे एक्झॉन मोबिल एक ऑइल एक्सप्लोरेशनची खूप मोठी कंपनी मानली जाते, त्याचे हे एक जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्याचा मेंबर हे फ्रान्सिस्को मेंडिस होते. सो त्याच्यामुळे त्यांनी जे ऊर्जा क्षेत्रामध्ये काम केले त्यांना आपण अमेझॉन गांधी म्हणून संबोधतो. सो त्याच्यामुळे हे जे तीनही स्टेटमेंट आहेत हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. लक्षात आलं. सो त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन, मातीतील नायट्रोजन खत जीवनाद्वारे तोडल्यास डॅश डॅश चं फॉर्मेशन होतं. सी, आता मातीतील जे नायट्रोजन आहे ते जर आपण नायट्रोजन जर खत आपण सोडलं तर सी, प्लांट जे असतात, जे वनस्पती असतात, या वनस्पतींचा जो सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म असतो नायट्रोजन अब्झॉर्ब करण्याचा तर तो आहे नायट्रेट. ठीक आहे, नायट्रोजन ट्रायऑक्साईड असं आपण म्हणतो. मृदेमध्ये जे काही नत्र स्थिरीकरण किंवा जे नायट्रोबॅक्टर किंवा नायट्रोसोमोनास सारखे जे बॅक्टेरियाज असतात ते काय करतात, जे कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ नायट्रोजन आहे त्याला सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच्यामुळं हे जे नायट्रेट आहे ह्या नायट्रेटचं फॉर्मेशन होतं. जगामध्ये मोस्ट ऑफ द ज्या वनस्पती असतात हा नायट्रोजन नायट्रेट फॉर्म मध्ये घेतात. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आन्सर इज 3. सो पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. ओझोन संदर्भामध्ये खालील विधाने बघा. पहिलं स्टेटमेंट आहे ओझोनला पृथ्वीचं रक्षण कवच असं म्हणतात. हे बरोबर आहे, कारण ओझोनमुळं सूर्यकिरणांपैकी जे अतिनील किरणं असतात ती अतिनील किरणं ऍब्झॉर्ब केली जातात. लक्षात आलंय. सो त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. ठीक आहे, हे पण स्टेटमेंट ऍक्च्युअली बरोबर आहे, कारण 85ला सगळ्यात पहिल्यांदा ओझोन थराला छिद्र पडलं हे आयडेंटिफाय केलं गेलं आणि त्याच्यानंतर 1987 मध्ये मॉन्ट्रियल करार आपण साईन केला. आता हा जो मॉन्ट्रियल करार आहे तो आपण 16 सप्टेंबरला साईन केलेला, म्हणून यालाच आपण जागतिक ओझोन दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. लक्षात आलं. हा जो मॉन्ट्रियल करार होता त्या मॉन्ट्रियल कराराच्या अंडर जे हायड्रोफ्लोरोकार्बन्स आहेत, HFCs आपण म्हणतो, सो त्यांच्या वापरावरती आपण निर्बंध आणले. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही ऍडिशन केलं गेलं 2016 मध्ये एक किगली अग्रीमेंट आपण साईन केलं. त्याच्यामध्ये CFCs जे आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन, हे आपण मॉन्ट्रियल कराराच्या अंडर आपण त्यांच्यावरती निर्बंध टाकले आणि त्याच्यानंतर किगली अग्रीमेंटच्या अंडर आपण HFCs जे आहेत, हायड्रोफ्लोरोकार्बन, त्यांच्यावरती सुद्धा आपण निर्बंध टाकले. ठीक आहे, सो त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटचं, 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर निर्बंध घालण्यात आला. हे ऍक्च्युअली 1989 नाहीये, हे 1987 आहे, कारण 87लाच आपण मॉन्ट्रियल करार म्हणजे साईन केलेला. सो त्याच्यामुळे पहिले तीनही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. सो आन्सर इज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणता परिस्थिती मनोऱ्याचा प्रकार नाही. आता हे खूप सोपं आहे,
पिरॅमिड जे आहेत, पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास, असे हे 3च प्रकार आहेत. आणि हा जो चौथा आहे अन्नजाळी मनोरा, पिरामिड ऑफ फूड चेन वगैरे, असा काही पिरामिड नसतो. ठीक आहे, हे आपण एन्व्हायरमेंटमध्ये खूप सिम्पल क्वेश्चन आला होता हा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना आपण कीस्टोन स्पीसीज असं म्हणतो. हे फार सोपं आहे. कुठल्याही इकोसिस्टम मध्ये सगळ्यात प्रमुख जी स्पीसीज असते त्याला आपण कीस्टोन स्पीसीज म्हणतो. उत्तरावरती जरी आपण नजर टाकली तर लक्षात येते निळा दगड, पिवळा दगड असं काही नसतं. सो त्याच्यामुळे आन्सर इज 4, कीस्टोन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, आता इथून पुढे जॉग्राफीचे क्वेश्चन सुरू होतात. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित करून दर्शवलेला आहे हे ओळखायचे आपल्याला. त्याचा आन्सर फार सोपा आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर सी आणि जी हे जे लोकेशन्स आहेत, तर या लोकेशनला आपल्याला चंद्र हा 3/4 किंवा 3/4 असलेला दिसतो. ठीक आहे. इथे ई आणि ए हे जर 2 लोकेशन्स आपण पाहिले, ह्या जर 2 स्थिती पाहिल्या, तर एका ठिकाणी पौर्णिमा आहे, एका ठिकाणी अमावस्या आहे. सो पृथ्वीच्या भोवती जो काय चंद्र फिरत असतो, तर चंद्राचे जे एकूण 8 आपण स्थिती आयडेंटिफाय करतो. सो त्याच्यापैकी ह्या 2 स्थिती येतात सी आणि जी मध्ये, जेव्हा चंद्र 3/4 आपल्याला दिसतो. लक्षात आलं. सो आन्सर इज 2. त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूयात. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. ही पर्यावरणाची जी व्याख्या आहे ती ऍक्च्युअली जे एन्सायक्लोपीडिया आहे, विश्वकोश, त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. सो आन्सर इज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणं आहेत हे आपल्याला विचारलंय. आता त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे की पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. आता हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण पर्मियन कार्बोनिफेरस जो कालखंड आहे, तर त्या कालखंडामध्ये राजस्थानचा जो पश्चिम भाग आहे तो बऱ्यापैकी हा पाण्याखाली होता. कालांतराने जेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर वाढलं तेव्हा हे जे सागरी जल आहे त्याचं इव्हॅपोरेशन झालं आणि या सागर जलामध्ये जे काही मिठाचे खनिज साठे होते ते मागे राहिले. इव्हन जे जिप्सम आपण म्हणतो, जिप्सम काय असतं, जिप्सम इज कॅल्शियम सल्फेट. ठीक आहे. ते सुद्धा या पाण्यातनं इव्हॅपोरेट झाल्यानंतर प्रिसिपिट आउट झालं आणि त्याच्यामुळे ते या भागामध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. तिसरं स्टेटमेंट पण यासोबतच जातं. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडं आहे. हे दोन्ही स्टेटमेंट ऍक्च्युअली सेमच आहेत आणि हे दोन्ही बरोबर आहेत. आता होतं काय बघा, पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये जिथे टेम्परेचर फार जास्त असतं तिथे मृदेमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं. पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे मृदेच्या खालच्या थरामध्ये जे काही कॅल्शियमचे क्षार असतात, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमचे सल्फेट्स असतात, कार्बोनेट्स असतात, बायकार्बोनेट्स वगैरे असतात, ते मृदेच्या वरच्या थरामध्ये येतात आणि वरच्या थरामध्ये केशाकर्षणामुळे ते साठतात आणि त्याच्यामुळेच या भागामध्ये चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठासारखे साठे आढळतात. सो त्याच्यामुळे हे 1, B, C हे तीनही स्टेटमेंट बरोबर. चौथं जे स्टेटमेंट आहे पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. आता हे स्टेटमेंट आहे पण त्याचं रिझन, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे पण ते कारण नाहीये. ठीक आहे. पहिला म्हणजे या प्रदेशामध्ये चुनखडक, जिप्सम का आढळतो हे त्याचं कारण नाहीये. सो त्याच्यामुळं आन्सर 3. ठीक आहे. A, B, C हे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. हे फार सोपं आहे. उत्तर आहे त्याचं जांभी मृदा. कारण जी जांभी मृदा असते, लॅटरायटिक सॉइल आपण म्हणतो, लॅटरायटिक सॉइल कुठे तयार होते, कोकणामध्ये, जिथे खूप जास्त पाऊस असतो, खूप जास्त टेम्परेचर आहे, तर त्या भागामध्ये मृदेच्या वरच्या थरामध्ये जे काही लोह आणि अल्युमिनियम असतं ते पाण्यामध्ये अविद्राव्य असतं आणि मृदेमध्ये असणारं वरच्या थरातलं सिलिका आणि जे लाईम असतात, चुना आपण म्हणतो, ते वरच्या थरातनं खालच्या थरामध्ये जातं. वरच्या थरामध्ये जे अविद्राव्य लोह आणि अल्युमिनियम राहतं त्याचं जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन होते तेव्हा लोहाचे आणि अल्युमिनियमचे सस्की ऑक्साइड्स तयार होतात आणि त्याच्यामुळेच या जांभ्या मृदेमध्ये लोह खनिज आणि अल्युमिनियम ऑक्साइड इज नथिंग बट द बॉक्साईट. सो त्याच्यामुळे लोह खनिज आणि बॉक्साईटचे साठे हे आपल्याला जांभ्या मृदेमध्ये तयार झालेले दिसतात आणि त्याच्यामुळेच बघा कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये मुख्यत्वे जर गोवा, सिंधुदुर्ग वगैरे हा प्रदेश तुम्ही पाहिला तर तिथे लोह खनिजही आढळतं आणि तिथे बॉक्साईटही आढळतं. ठीक आहे. सो आन्सर इज 3.
सो 25वा क्वेश्चन, खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे आणि दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. आता हे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर इथे फक्त त्यांनी असर्शन रिझन मध्ये त्यांनी फेरबदल किंवा अदलाबदल केलेली आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण ऍक्च्युली असर्शन हे रिझन आहे आणि रिझन हे असर्शन आहे. सो प्रतिपादन आणि कारण यांची अदलाबदल केलेली. सो त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. आन्सर इज 2. मात्र आर हे ए चे खरे स्पष्टीकरण नाही. सो त्याच्यामुळे आन्सर इज 2. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेले आहे? सिंपल क्वेश्चन होता मॅपिंगचा. जर तो प्राकृतिकचा जर नकाशा जरी तुम्ही पाहिला तरी लक्षात येईल की जे पठारी प्रदेश आहे, हा सगळा पठारी प्रदेश आपण पिवळ्या रंगाने दाखवतो. ठीक आहे. सो आन्सर इज पिवळा. पर्वत रंग जे असतात ते आपण तपकिरी रंगाने दाखवतो आणि जी वन वगैरे आहेत ती आपण हिरव्या रंगाने किंवा खूप घनदाट वन असतील तर गडद हिरव्या रंगाने आपण दाखवतो. सो त्याच्यामुळे आन्सर इज 3. सो नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिन येतो? आता उन्हाळी आयन दिन जर दक्षिण गोलार्धामध्ये विचारलाय तर आन्सर इज 22 डिसेंबर. कारण 21 जूनला सूर्य कर्कवृत्तावरती असतो. 21 जून हा उत्तर गोलार्धातला उन्हाळी आयन दिन आपण मानतो. 22 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावरती असतो आणि हा दक्षिण गोलार्धातला उन्हाळी आयन दिन आपण मानतो. ठीक आहे. सो आन्सर इज 4. बाकी मार्च आणि सप्टेंबर मध्ये जर पाहिलं तर सूर्य हा इक्वेटरवरती असतो, विषुववृत्तावरती असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 28 भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. पर्सनली मला असं वाटतं हे आन्सर ए आहे, वायुभार पट्ट्यांचं आंदोलन. दुसरं जर स्टेटमेंट तुम्ही पाहिलं तर वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. आता हे पूर्ण स्टेटमेंट जर वाचलं तर वायुभार जे पट्टे आहेत, प्रेशर बेल्ट आपण म्हणतो, त्यांच्या शिफ्टिंगमुळे खंडांच्या 30 ते 45 डिग्री या पश्चिम भागामध्ये, 30 ते 45 डिग्री अक्षवृत्तांच्या भागामध्ये, खंडांच्या पश्चिम भागात भूमध्य प्रकारचं हवामान तयार होतं. मात्र तिथे हिवाळी पाऊस का पडतो? कारण जेव्हा प्रेशर बेल्टचं शिफ्टिंग होतं तेव्हा हा जो पट्टा आहे 30 डिग्री ते 45 डिग्री हा जो पट्टा आहे, हा पट्टा पश्चिमी वाऱ्यांच्या टप्प्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे तिथे हिवाळी पाऊस होतो. सो त्याच्यामुळे आन्सर इज ए. तिथे कमी वायुभाराचा प्रदेश वगैरे तयार होता असं काही डिस्क्रिप्शन नाहीये. ऍक्च्युली कमी वायुभाराचा प्रदेश नाही, तिथे पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. सो त्याच्यामुळे आन्सर इज ए. 29 पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कारण सिंपल पहिलं स्टेटमेंट, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागामध्ये अधोगमन क्षेत्राचा भाग येतो. अधोगमन किंवा त्याला आपण सबडक्शन झोन म्हणतो. आपण जर पाहिलं तर हा जो पश्चिम पॅसिफिक आहे, तर या पश्चिम पॅसिफिकच्या प्रदेशामध्ये जी पॅसिफिक प्लेट आहे, ही पॅसिफिक प्लेट युरेशियन भूपट्टाच्या खाली जाते. जर हा आहे आणि हा जर पॅसिफिक भूपट्टा आहे, तर हा जो पॅसिफिक भूपट्टा आहे युरेशियन भूपट्टाच्या जिथे खाली जातो, तर या भागामध्ये इथे सागरी गर्ता तयार होतात. जर तुम्ही पाहिलं तर कुराईल किंवा अलुशियन गर्ता, जॅपनीज गर्ता, ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या पश्चिम भागामध्ये आहेत पॅसिफिकच्या. ठीक आहे. सो आन्सर इज 1. त्याच्यानंतर तिसरा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? आता हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता. ठीक आहे. रिट्रीटिंग मान्सून आपण किंवा परतीचा जो मान्सून आहे तो का तयार होतो, तो कधीपासून सुरुवात होतो? ठीक आहे. आता पहिलं स्टेटमेंट आहे, नैऋत्य मान्सून वारे हे हिमालय पर्वत रांगांपर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. हे काही तितकंसं बरोबर नाही. ऍक्च्युअली हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे रिझन नाहीये. दुसरं जे स्टेटमेंट आहे, सूर्याचं भासमान भ्रमण, माझ्या मते हे उत्तर हे आहे. कारण 21 जूनला सूर्य जेव्हा कर्कवृत्तावरती येतो तेव्हा सगळे प्रेशर बेल्ट्स इन्क्लुडिंग ITCZ आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा हा उत्तरेकडे सरकतो आणि त्याच्यासोबतच जे व्यापारी वारे आहेत, आग्नेय व्यापारी वारे, ते भारतावरती येतात नैऋत्य मान्सून म्हणून. त्याच काळामध्ये
सूर्य कर्कवृत्तावरती आल्यामुळे तिबेट पठार तापतं. तिबेट पठाराच्या तापल्यामुळे जेट स्ट्रीम्स तयार होतात, पूर्वीय जेट प्रवाह तयार होतात आणि मॉन्सून तयार होतो. मात्र जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये सूर्य पुन्हा कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे सरकतो आणि त्याच्यामुळेच त्या प्रदेशामध्ये जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत सूर्य खाली सरकलेला असतो आणि सप्टेंबरमध्ये सूर्य हा विषुववृत्तावरती जातो आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी रिट्रीटिंग मॉन्सून तयार होतो. लक्षात आलं? सो आन्सर इज 2. आता या केसमध्ये हे तिसरं स्टेटमेंट बरोबर वाटू शकतं. ऍक्च्युअली ते स्टेटमेंट बरोबर आहे. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. पण हा विस्तार का होतो? कारण सूर्य दक्षिणेकडे सरकतो, त्यामुळे हा पट्टा दक्षिणेकडे सरकतो. सो मेजर रिझन जर तुम्ही पाहिलं तर 2. सो आन्सर इज 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 31वा, खालीलपैकी कोणती किंवा कोणते विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालील प्रमाणे आहेत. आता ऍक्च्युली ही सगळी स्टेटमेंट्स बरोबर आहेत. महाराष्ट्राचं एकदम बेसिक जर मॅपिंग तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात उत्तरेकडे जर तुम्ही पाहिलं तर सातपुडा आहे. सातपुड्याच्या दक्षिणेकडे तापी पूर्णेचा खोरा आहे. ठीक आहे. सातपुड्याच्या खाली नाशिकमधून सातमाळ अजिंठा डोंगररांग सुरू होते. सो त्याच्या दक्षिणेला गोदावरीचा खोरा आहे. त्याच्या थोडंसं दक्षिणेला आपण गेलो तर हरिश्चंद्र बालाघाट रांग सुरू होते, नगर, बीड वगैरे त्या प्रदेशामध्ये. त्याच्या दक्षिणेला भीमेचा खोरा आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात दक्षिणेला शंभू महादेव रांग आहे बघा. आणि ही शंभू महादेव रांग पुढे मग खाली सातारा, सांगलीतून कर्नाटकामध्ये जाते आणि त्याच्या दक्षिणेला कृष्णेचा खोरा आहे. सो त्याच्यामुळे हे सगळे स्टेटमेंट्स बरोबर आहेत. ठीक आहे. 32 नंबर, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. हे का वक्राकार झालेली आहे? कारण सह्याद्रीमध्ये ज्या नद्या उगम पावतात आणि कोकणामध्ये जातात त्या नद्यांचं जे हेडवर्ड इरोजन असतं किंवा शीर्षावरती खनन झालेलं असतं त्याच्यामुळे ते वक्राकार झालेले दिसते. लक्षात आलं? सी, जर तुम्ही अरवली पर्वत पाहिला तर अरवली हा डमरू सारखा दिसतो. का? कारण अरवलीच्या जर तुम्ही पूर्व भागामध्ये पाहिला तर पूर्व भागामध्ये ही बनास नदी उगम पावते आणि पश्चिमेकडे लुनी नदी उगम पावते. सो ही लुनी नदी आणि इकडे बनास नदी अरवलीच्या मध्यवर्ती भागात उगम पावतात आणि त्यांचं जे हेडवर्ड इरोजन असतं, शीर्षवर्ती खनन म्हणजे काय? नदीच्या उगमाच्या दिशेने होणारं जे क्षरण असतं त्याला आपण शीर्षवर्ती खनन असं म्हणतो. त्याच्यामुळे अरवली मध्यभागी असा थोडासा अरुंद झालेला दिसतो. सेम एक्सप्लेनेशन आपल्याला सह्याद्रीलाही लावता येतं. सो त्याच्यामुळे स्टेटमेंट फर्स्ट इज राईट. 33वा क्वेश्चन, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रामध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. कारण कावेरी जर तुम्ही पाहिली तर कावेरी बारमाही वाहते. का? कारण कावेरीच्या वरच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही कावेरी खोरं पाहिलं, सो कावेरी या भागामध्ये इथे वाहती. सो कावेरीच्या वरच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो नैऋत्य मान्सून आहे या नैऋत्य मान्सूनमुळे वरच्या टप्प्यात पाऊस मिळतो आणि जो ईशान्य मान्सून येतो त्या ईशान्य मान्सूनमुळे नदीच्या खोऱ्याच्या खालच्या निम्न भागामध्ये पाऊस मिळतो. सो त्याच्यामुळे ती बारमाही राहते. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर जे दुसरं स्टेटमेंट आहे की ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदी पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळेच कावेरी नदीच्या पात्रामध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं. कारण उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये नैऋत्य मान्सून असतो आणि हिवाळ्यामध्ये ईशान्य मान्सून असतो. ठीक आहे. सो स्टेटमेंट 2 इज करेक्ट. सो उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालील पैकी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? अल्फ्रेड वेबर जो होता, मार्क्स वेबर जो होता त्याचा हा छोटा भाऊ होता आणि त्यांनी हा एक जर्मन इकॉनॉमिस्ट होता. सो त्यांनी इंडस्ट्रियल लोकेशनच्या संदर्भामध्ये एक सिद्धांत मांडला. सो त्याच्यामध्ये जर एखाद्या उद्योगाला जर प्रॉफिटमध्ये किंवा नफ्यामध्ये यायचं असेल तर त्यांनी जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असते ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करावी असं त्यांनी त्याच्या सिद्धांतामध्ये प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. सो त्याच्यामुळे जे चौथं स्टेटमेंट आहे, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणातून वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे असते, हे त्यांनी दाखवून दिले. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करावी जेणेकरून प्रोडक्शन कॉस्ट किंवा उत्पादन खर्च कमी होईल. लक्षात येतं? सो त्याच्यामुळे प्रॉफिट वाढेल. त्याच्यानंतर फायनल क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत व संकेतांचा वापर करून उत्तर लिहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पहिलं स्टेटमेंट पाहिलं तर केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते.
जे रुरल सेटलमेंटचे किंवा ग्रामीण वसाहतींचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये केंद्रित, विखंडित, विखुरलेल्या वगैरे वगैरे असे 3-4 प्रकार आपण करतो. सो त्या प्रकारांमध्ये हे जर पहिलं स्टेटमेंट पाहिलं तर केंद्रित वसाहती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेल्या असतात. शेतवाड्यांनी जेव्हा वसाहती वेढतात म्हणजे एक मुख्य वसाहत असते आणि त्याच्याभोवती शेतवाडी असते, त्याला आपण संमिश्र वसाहत असं आपण म्हणतो. सेमी कॉम्पॅक्ट किंवा संमिश्र वसाहत असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. दुसरं जे स्टेटमेंट आहे की हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत, हे स्टेटमेंट बरोबर आहे. का? कारण हिमालयामध्ये डोंगराळ भाग आहे, त्यामुळे ज्या वसाहती आहेत त्या विखुरलेल्या असतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हिमालयामध्ये विखुरलेल्या वस्त्या आढळतात. सो तिथे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो आन्सर इज 2. लक्षात आलंय? क्लिअर? सो हे झाले आपले सगळे 35 क्वेश्चन्स. क्लिअर? सो ओव्हरऑल पर्यावरण आणि भूगोलाचे 20 क्वेश्चन झालेले. सो त्याचं आपण डिस्कशन इथे घेतलं. सो थँक्यू सो मच.